जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि भ्रातांनो, काय होतं हे एकतर सभा ज्या लागलेल्या असतात, कसं मार्ग काढत आम्ही येत असतो आणि सभा घेत असतो, कुठेतरी उत्साहाला थोडासा आवर घातला पाहिजे. अशा बाबतीत किती वेळ फटाके वाजवायचे आणि मग 23 तारखेला काय करायचं, तेव्हा राहिले पाहिजेत ना आपल्याकडे. आज आमचा किशोर इकडे उभा आहे. आणि म्हणून आज मी कोथरूडमध्ये आज इथे त्याच्यासाठी सभा दिली आहे. अजून माझ्या पुण्यामध्ये 2 सभा होणार आहेत. एक तर अगोदरच वेळ कमी मिळाला आहे, 13, 14, 15 दिवस मिळाले आणि त्याच्यात या सगळ्या सभा प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नाही मला. आणि मला तर या निवडणुकांच्या सभांचा कंटाळाच येतो. कारण बऱ्याचदा तुम्ही माझी भाषणं टीव्हीवरती पण ऐकता, प्रत्यक्ष पण ऐकता आणि या निवडणुकीच्या तोंडावरती बऱ्याचदा असे विषय सारखेच येऊन जातात. मी आपला जास्तीत जास्त प्रयत्न करतो काहीतरी प्रत्येक वेळेला काही वेगवेगळं मांडायचा, वेगळं काहीतरी सुचलं तर काहीतरी आयत्या वेळेला येतच. पण आजची ही निवडणूक ही खूप महत्वाची निवडणूक आहे. अगोदरच्या कमी महत्वाच्या होत्या अशातला भाग नाही, परंतु ही महत्वाची निवडणूक आहे. ही जी निवडणूक आहे ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं भविष्य सांगणारी, घडवणारी ही निवडणूक आहे. महाराष्ट्र याच्यापुढे कोणत्या वाटेने जाणार आहे, आज ज्या वेळेला या सगळ्या तिकीट वाटप आपण करत होतो आणि हे तिकीट वाटप करत असताना प्रत्येकाचे काहीतरी असतात गोष्टी. आणि मग या मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे एवढे लोक राहतात, ओबीसी एवढे राहतात, ब्राह्मण एवढे राहतात, मग हे समाज हा समाज एवढा राहतो. मग मला असं वाटतं की या समाज आणि या समाजामध्ये जर फाईट झाली तर हा समाजाचा निघून जातो. काय चालू असतं मला कळत नाही. मला तुम्ही ज्या वेळेला एखादा काहीतरी आपल्याला आजार होतो त्यावेळेला चांगल्या डॉक्टरकडे जाता का जातीच्या डॉक्टरकडे जाता? चांगल्या डॉक्टरकडे जातो ना आपण, की आपण जातीचा डॉक्टर शोधत बसतो की नाही हा चांगला आहे पण शेवटी हा माझ्या जातीचा आहे, असं करतो का आपण? आपण चांगल्या डॉक्टरकडे जातो. लग्नाचा सूट शिवायचा असेल तर चांगल्या टेलरकडे जातो का जातीच्या टेलरकडे जातो? रिसेप्शन जरा नीट चांगला दिसला पाहिजे म्हणून चांगल्या टेलरकडे जातो, बरोबर ना? मी मध्यंतरी एकदा भाषणामध्ये मी सांगितलं होतं, मध्यंतरी आपले रतन टाटा गेले आणि मग सगळेजण हळहळले. प्रत्येक जणांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या की नाही नाही चांगला माणूस गेला, सरळ माणूस, आणि मग असा दानशूर माणूस, असा माणूस, तसा माणूस, या माणसाला आपण अशा माणसांची गरज आहे वगैरे वगैरे, अशा खूप गोष्टी आल्या. खूप आल्या की नाही? हो की नाही आल्या? मग एकदा ठरवा ना की आपल्याला चांगली माणसं पाहिजेत का असली घरडी माणसं पाहिजेत. एका बाजूने आम्ही रतन टाटांना चांगलं म्हणायचं आणि निवडणुकीमध्ये सगळ्या घाणेरड्या लोकांना तुम्ही निवडून द्यायचं, कुठचा प्रकार आहे हा? सगळ्या गोष्टी जातीपातीमध्ये बघायच्या, घाण करून ठेवली महाराष्ट्राची. काल परवाकडेच मला एक पत्रकार सांगत होते, काय घटना आहे बघा, घटना.
म्हणजे असं आपण काय यांचं नाव घेतो? कशासाठी पुतळे उभे करायचे यांचे? 18 पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे हे आमचे महाराज, तो महाराष्ट्र आज जातीपातीमध्ये खितपत पडलाय आणि ह्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी ह्यांना मतं पाहिजेत म्हणून महाराष्ट्र बर्बाद झाला तरी चालेल, महाराष्ट्राच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या बर्बाद झाल्या तरी चालतील, पण आम्हाला मतदान करा, आम्ही जाती जातीमध्ये आग लावतो. मला एक मराठवाड्यामधली गोष्ट आता काल परवाकडेच मला एका पत्रकाराने सांगितली. मी मुद्दामून समाज सांगणार नाहीये, कटातनं अजून मला तेढ नकोय, पण एका समाजामधले घरची एक व्यक्ती गेली, त्यांचं निधन झालं. त्यांच्या घरी फार माणसं नव्हती, त्यांच्या घरी माणसं होती 3. चौथा माणूस, ती काय म्हणतो त्याला, तिरडी, चौथा माणूस तिरडी धरायला नव्हता. तो ह्या समाजाचा होता म्हणून बाजूला जी समाजाची लोक होते ते त्याच्या तिरडी धरायलाही गेले नाहीत. मग ते त्यांच्या नातेवाईकांची वाट बघत बसले. मग काही तासांनंतर त्यांचे नातेवाईक आले आणि मग तो चौथा खांदा मिळाला आणि मग त्याच्यानंतर ते स्मशानभूमीत गेले. इथपर्यंत महाराष्ट्र आणला. पण आम्हाला सांगितलं जातं बाबा नाही, या आज कोर्ट चंद्रकांत पाटील या समाजाचे, अजून तो दुसरा कोर्टेर उमेदवार त्या समाजाचा आहे आणि आमचा किशोर शिंदे या समाजाचा आहे. मग या समाजाची मतं किती आहेत? अहो 24 तास तुमच्यासाठी राबणारा माणूस कोण आहे हे पहिल्यांदा बघा ना. जात कसली बघताय? सगळा विचका करून ठेवलाय आपण महाराष्ट्राचा. जातीबद्दल प्रेम प्रत्येकाला होतं, आजही आहे. स्वतःच्या जातीबद्दल प्रेम आहे, पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सगळा सुरू झाला. हा त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. पहिल्यांदा मराठा आणि ब्राह्मण लावून दिली, आता मराठा आणि ओबीसी लावून दिली. पहिल्यांदा सगळं इथे भांडारकर इन्स्टिट्यूट फोडली. मग ते काय जेम्स लेन प्रकरण झालं. अहो ते जेम्स लेन, कोणी पुस्तक वाचलं पण नसेल तर जेम्स लेनचं तुम्ही, ते जेम्स लेनचं पुस्तक ज्या वेळेला आलं त्यावेळेला पहिली पत्रकार परिषद ही पुण्यामध्ये घेतली गेली. कोणी घेतली तर ती बाबासाहेब पुरंदरेंनी घेतली आणि आमच्या गजाननराव मेहेंदळेंनी घेतली की हे पुस्तक पहिलं बॅन करा, ह्याच्यात महाराजांबद्दल अपशब्द वापरलेले आहेत, चुकीचं लिहिलेलं आहे. हे बाबासाहेब पुरंदरेंनी सांगितलं. त्यांना ही माणसं बदनाम करत आली. नंतर ही भांडारकर इन्स्टिट्यूट फोडली. हे सगळं शरद पवारांचं राजकारण, सगळं जातीचं राजकारण. सगळ्यांमध्ये नुसते मतभेद नाही केले या लोकांनी, मनभेद पण करून टाकले. आज ते थांबलं, आज ओबीसी सुरू झालं. ते जरांगे पाटील ज्या वेळेला उपोषणाला बसले होते पहिल्यांदा, त्यावेळेला मी तिथे गेलो होतो. त्यांच्या समोर मी गोष्ट सांगितली होती की जी मागणी तुम्ही करता आहात ही तांत्रिकदृष्ट्या होऊ शकत नाही. हे सगळे राजकारणी तुम्हाला फसवतायत, चुकीचं सांगतायत. कारण उद्या तशा प्रकारची गोष्ट करायची ठरवली तर तसा नवा कायदा करावा लागेल, त्याच्यासाठी अधिवेशन घ्यावं लागेल, त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टामधून परवानगी लागेल. आणि हा फक्त महाराष्ट्रापुरताचा विषय नाहीये. एकदा ही घटना घडल्यानंतर प्रत्येक राज्यामधल्या प्रत्येक जाती उठतील आणि आरक्षणाच्या गोष्टी सुरू करतील, जे या देशाला आणि कोणत्याही राजकारण्यांना, कुठच्याही राजकीय पक्षाला परवडणारं नाही, जे होऊ शकत नाही. आपण एखाद्या गोष्टींची मागणी करतो, आपण मागणी करत असताना ते कसं पूर्ण होईल हेही सांगितलं पाहिजे.
पण झालंय काय त्याच्यातनं, त्या सगळ्या गोष्टींमधनं? इतके विकोपाला गेलेत, इतके टोकाला गेलेले प्रश्न, म्हणजे हा आपण काय म्हणतो त्याला, द्वेष भावना, की हे परत कधी महाराष्ट्रामध्ये जुळून येणार आहे मला समजतच नाही. मला या लोकांनी सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या राजकारणासाठी म्हणून तुमच्यामध्ये भांडणं लावली. त्या दिवशी मध्यंतरी माझ्याकडे क्लिप आली, एवढ्या लहान लहान मुली बोलत होत्या, लहान लहान मुली, की त्या आमच्या बरोबरच्या आम्ही एकत्र खेळणाऱ्या होत्या, पण त्या आता वेगळ्या समाजाच्या आहेत, आता आमच्या बरोबर त्या काही खेळत नाही, त्यांच्याबरोबर आम्ही खेळायला जात नाही. इथपर्यंत आणला पण महाराष्ट्र, इथे आणला. पण साधू संतांचा महाराष्ट्र, शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र, आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, आमचा ज्योतिराव फुलेंचा महाराष्ट्र, ज्यांनी महिलांना शिक्षण द्यायला सुरुवात केली, तो महाराष्ट्र, ज्याचा आदर्श बाकीची राज्य घेत आली, तो महाराष्ट्र चाचपडतोय. कोणत्या जातीतल्या माणसांनी कोणत्या जातीचा उद्धार केला आजपर्यंत जरा सांगा, भलं केलं जरा सांगा. निवडून येण्यासाठी म्हणून जात वापरतात, वापरल्यानंतर दुसऱ्या जातीकडे बघतात. एकदा निवडून आली की मग त्यांना त्या गोष्टीची लाज वाटायला लागते. या असल्या स्वार्थी लोकांना आजपर्यंत या महाराष्ट्राने निवडून दिलं, त्याच्यामध्ये या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर ह्याच्यामध्ये भर घातली गेली. या आमच्या पुण्यातल्या संभाजी पार्कमध्ये राम गणेश गडकरींचा पुतळा होता, तो उखडायला सुरुवात झाली. माहिती तरी होतं का राम गणेश गडकरी कोण आहेत ते? जयंत आणि पुण्यतिथ्यांना आमचे आठवणारे आमचे सगळे महाराज आणि सगळी आमची मंडळी, आम्ही महापुरुष आम्ही जातीत वाटून टाकले. महापुरुष इथपर्यंत वेळ आणली आपण. शिवछत्रपती मराठ्यांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, आमचे ज्योतिराव फुले आमचे माळ्यांचे, लोकमान्य टिळक आमचे ब्राह्मणांचे, इथपर्यंत आणलं. हे वाचत आलो आजपर्यंत आपण. मग ढोंग करतो कशाला आपण? लहानपणी त्या शाळेमध्ये शिकवतो कशाला? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, कशासाठी शिकवतोय? फाडून टाका ती प्रतिज्ञा. याच्यावरती निवडणुका, याच्यावरती द्वेष निर्माण होणार असतील, एखाद्या जातीच्या खानावळीमध्ये दुसऱ्या जातीचे लोक जात नाहीत, काय चाललंय काय महाराष्ट्रात? अहो, निवडणुका झाली की ह्यांची दुकानं बंद होतील. तुमच्यातली भांडणं कधी बंद होणार? तो जो द्वेष, तो जो राग, तो जो पराकोटीला गेलेला आहे, तो आणणार कसा परत? एकत्र जेवायला बसणारे दोन सगळे मित्र, एकत्र डबे उघडणारे सगळे मित्र आता वेगवेगळे जेवायला लागले. ही जात खालची का, ही जात वरची का, कुठची, काय, कशात काय चाललंय? मी कधी जातपात मानली नाही. आमच्या घरामध्ये असल्या प्रकारचे कधी संस्कार पण झाले नाहीत. आणि कशासाठी या मागण्या करतोय आपण? नोकरीसाठी, शिक्षणासाठी. नोकऱ्या कुठे उपलब्ध होतात? आरक्षणामध्ये. फक्त सरकारी नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात आरक्षणामध्ये. त्या सरकारी नोकऱ्या संपलेल्या आहेत. कित्येक महिने झाले आता पोलीस भरती पण होत नाहीये. सरकारी नोकऱ्या जिकडे भरती व्हायला पाहिजे, कित्येक महिने झाले, वर्ष झाली, त्या भरत्याच होत नाहीयेत. त्याचं होतच नाहीये. सरकारकडे पैसे नाहीयेत. आम्ही कोणत्या आरक्षणाच्या गोष्टी बोलतो? कुठलं आरक्षण? शिक्षण संस्था, सरकारी शिक्षण संस्था किती उरल्या जरा सांगा? सगळ्या शिक्षण संस्था खासगी शिक्षण संस्था आहेत आणि खासगी शिक्षण संस्थेमध्ये आरक्षण नाही. कुठून मिळणार आहे शिक्षण आरक्षणातनं? कुठून मिळणार आहेत नोकऱ्या आपल्याला आरक्षणातनं? एकदा काहीतरी या गोष्टींचा विचार करून बघा बाबांनो. ही माणसं तुमच्यात फक्त आग लावतायत, आग. यांना जी मतं हवी आहेत ती मतं मिळवण्यासाठी फक्त या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. बाकी यांच्या हातात तर काही होणार नाही. निवडणुका संपल्या की यांचं सगळं बंद होऊन जाईल. परत ज्या निवडणुका येतील त्याच्या 4-5 महिने अगोदर परत सुरू करतील.
मूळ प्रश्न कोणते आहेत आमचे? नोकऱ्यांचे प्रश्न आहेत. आज मी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये जेव्हा फिरतो, आज इथे अनेक जण असतील जे मराठवाड्यामधून आलेले असतील, विदर्भातून आलेले असतील. आपापला तालुका, आपापला जिल्हा याला सोडून इथे पुण्या मुंबईला यावं लागतं. आणि पुण्या मुंबईमधली मुलं इथून सोडून परदेशात निघून जात आहेत. म्हणजे काय? कशाचा कशाला तरी ताळमेळ आहे का? ही 14वी विधानसभेची निवडणूक आहे. किती वर्ष आम्ही ऐकतोय. आम्ही अजून त्या विषयांच्या पलीकडे गेलोच नाही. आम्ही तुम्हाला रोजगार देऊ, आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला वीज देऊ, आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ, हेच चालू आहे. 52 सालापासून याच गोष्टींवरती अजूनही आपल्या देशामध्ये निवडणुका होत आहेत. याच्या पुढे आम्ही सरकलोच नाही. म्हणजे माझ्या आजोबांनी जे ऐकलं तेच माझ्या वडिलांनी काकांनी ऐकलं, तेच मी ऐकतोय, तेच माझा मुलगा ऐकतोय. मग पुढे काय झालं? तुम्ही तरुण आहात, तुमच्या इंटरनेट आणि या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही जग बघतात. जग कुठे गेलंय, जग कुठच्या गोष्टी बोलतंय आणि आपण कुठच्या गोष्टी बोलतो. आज त्या विषयामध्ये कोणीही राजकारणी बोलायला तयार होत नाहीत. शहर तर शहर बर्बाद करून टाकली. मला जुनं अजूनही पुन्हा आठवतंय मला. ठीक आहे, माणसं येत राहणार, थोडी सगळ्या गोष्टींची डेव्हलपमेंट होणार. डेव्हलपमेंट इथपर्यंत समजू शकतो, बर्बाद होणं कशाला म्हणतात ना ते बघा. मी गेली 20-25 वर्ष 30 वर्ष या पुण्यामध्ये येऊन हे मी सतत सांगतोय, 20 वर्ष तर निश्चित की मुंबई बर्बाद व्हायला वेळ गेला. एक पुणे बर्बाद व्हायला वेळ नाही लागणार. आणि जसा तो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे झाला आणि पुणे बर्बाद व्हायला सुरुवात झाली, ज्यावेळेला तुम्ही दळणवळण ज्यावेळेला तुम्ही वाढवता एखाद्या शहरांमधलं, त्यावेळेला तुमचा अगोदर ह्या सगळ्या गोष्टींचं टाउन प्लॅनिंग असायला पाहिजे. आमच्याकडे कुठचं टाउन प्लॅनिंग नाहीच आहे. एकदा माझ्या तरुणांना, माझ्या तरुणींना माझी तुम्हाला विनंती आहे, एकदा मुंबईचं ब्रिटिशांनी केलेलं एकदा टाउन प्लॅनिंग बघा तुम्ही. तुमचं मुंबईला येणं जाणं असेलच. कुलाबा ते माहीम, तुम्ही शिवाजी पार्क मैदान घ्या, तुम्ही आझाद मैदान घ्या, तुम्ही ओव्हल मैदान घ्या, तुम्ही असंख्य मैदानं ही लोकांसाठी म्हणून त्यावेळेला ब्रिटिशांनी करून ठेवली. एका ठराविक लेव्हलचं पॉप्युलेशनसाठी, एका लोकसंख्येसाठी म्हणून कोणकोणत्या गोष्टी लागतात? आम्हाला जवळ मार्केट चांगलं लागतं, आम्हाला थिएटर्स लागतात, आम्हाला तुमची काय हॉस्पिटल लागतं, शाळा लागतात, कॉलेजेस लागतात. आपल्याकडे पुण्यामध्ये नाट्यगृह किती आहेत रे? कुठची? यशवंतराव आणि मालगंतराव आणि नवीन झालेली सांगा. अण्णाभाऊ साठे. पुण्याची लोकसंख्या किती? मला असं वाटतं 60-70 लाखाच्या वरती गेली आता. बरोबर की नाही? काय पण कॉम्पिटिशन आहे पुणे मुंबईत. पुणे सांगतो आलोच, भराभरा वाढवतो आणि आलोच. हे काय पुण्यातली लोक नाही वाढवत आहेत, हे बाहेरून येत आहेत. मी त्या दिवशी माझ्या सभेमध्ये सांगितलं ना, ठाणे जिल्हा हा जगामधला एकमेव जिल्हा आहे, जगातला, की जिकडे एका जिल्ह्यामध्ये 6-6, 7-7, 8-8 महानगरपालिका आहेत. नोकऱ्यांचे विषय आहेत, रस्त्यांचे विषय आहेत, हॉस्पिटलचे विषय आहेत. हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाही, मुलांना ऍडमिशन्स मिळत नाहीत. तुम्हाला चालायला फुटपाथ चांगले मिळत नाहीत, गाड्या चालवायला रस्ते गेलेले आहेत, ट्रॅफिक जॅम असतो संध्याकाळचा आणि सकाळचा. सगळं हाताबाहेर प्रकरण गेलंय, पण कोणालाही या गोष्टीची पडलेली नाहीये. आम्ही कशात बघत आहोत?
आम्ही आमच्या राजकारणात मग्न आहोत. आम्ही जे करून ठेवलं 5 वर्षामध्ये या सगळ्या लोकांनी, 20 तारखेला ज्या वेळेला मतदानाला जाल ना, त्यावेळेला गेली 5 वर्ष काय झालं या महाराष्ट्रामध्ये धिंगाणा हा विसरू नका. या महाराष्ट्रामधल्या मतदारांच्या मतांचा अपमान झालेला आहे. एकोणीस ची निवडणूक, या 19च्या निवडणुकीला काय झालं? शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये थम्पिंग मेजॉरिटी होती, पूर्ण बहुमत. मग अचानक एक पहाटेचा शपथविधी झाला. तो अर्ध्या तासात मोडला, ते लग्न मोडलं अर्ध्या तासात. मग अचानक इकडची एक उठली आणि त्या दोघांबरोबर जाऊन बसली. म्हणजे लोकांनी, महाराष्ट्रातल्या लोकांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाला काँग्रेस राष्ट्रवादी नको म्हणून मतदान केलं आणि काँग्रेस राष्ट्रवादीला जे नको मतदान केलं कारण शिवसेना भारतीय जनता पक्ष नको म्हणून. इतकी वर्ष त्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर भांडत राहिले. अचानक सकाळचा शपथविधी होतो राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर. मग त्यातला एक शिवसेना नावाचा गट उठतो, पक्ष उठतो आणि काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊन लग्नच करतो, गळ्यात माळ घालतो, मी मुख्यमंत्री. तुम्ही कुठे आहात? तुम्ही मतदार कुठे आहात? तुम्ही कोणाला केलं मतदान? ह्या गोष्टींसाठी केलं मतदान? याने इथून उठावं आणि तिकडे जावं आणि त्याने तिकडे उठावं इकडे जावं, ही तुमच्या मताची प्रतारणा नव्हे? आणि बघ 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद सांभाळत असताना अचानक ढांगेखलला 40 निघून गेले. मग ते परत तिकडे जाऊन बसले. मग त्यांनी एक कारण दिलं की मला अजित पवारांबरोबर मांडीला मांडी लावून बसायचं नव्हतं. मग अचानक कोणीतरी एकमेकांना डोळे मारले आणि ज्यांना मांडीला मांडी लावून बसायचं नव्हतं ते अजित पवार येऊन यांच्या मांडीवर बसले. हा जो सगळा तुम्हाला विनोद वाटतोय ना, हे जे सगळं तुम्ही हसण्यावारी देताय ना, हा सगळा तुमच्या असण्याचा, अस्तित्वाचा अपमान आहे. याचं कारण आम्हाला काही वाटेनासंच झालंय. आम्ही राजकारण खेळ समजतोय, पण आमच्याकडे येणारी सकाळचं पाणी, त्या पाण्याची पट्टी, पाणीपट्टी ज्याला म्हणतो आपण, ते राजकारणी ठरवतात. इथे माझ्या माता भगिनी बसल्या आहेत, तुम्हाला समजत असेल मी काय म्हणतोय. तुमच्याकडे येणारं सकाळचं दूध हे राजकारणी ठरवतात, त्याचे भाव. आपल्या घरामध्ये येणारी इलेक्ट्रिसिटी, याचे भाव राजकारणी ठरवतात. तुमच्या प्रत्येक गोष्टीचे भाव हे राजकारणी ठरवतात. त्या राजकारणाला तुम्ही हसण्यावारी देता. उन्हातानामध्ये त्यांच्यासाठी मतदानाला उभे राहता, यांना मतदान करता. निकाल लागल्यानंतर हे वाटेल तसे एकमेकांबरोबर फिरणार, कोणी कोणाही बरोबर जाणार. तुम्हाला समजतच नसतं की कोण कोणाबरोबर गेला, कारण तुम्ही हे सगळं हसण्यावारी देता. राजकारण हा हसण्याचा विषय नव्हे, हा सिरियस विषय आहे, गंभीर विषय. म्हणजे मी तुम्हाला साधी एक लोकशाहीमधली गोष्ट तुम्हाला सांगतो, एक साधी गोष्ट सांगतो. दुसरं महायुद्ध ज्यावेळेला झालं, त्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला तुम्हाला आठवत असेल विन्स्टन चर्चिल होते. आणि विन्स्टन चर्चिल हे युद्ध सगळं जे काय अलाइड फोर्सेस ज्या काय होत्या त्याच्यामध्ये विन्स्टन चर्चिल, त्यांचा इंग्लंड, मग फ्रान्स, बाकीचा, पण इनिशिएटिव्ह इंग्लंडचा होता. आणि मग ते जिंकल्यानंतर विन्स्टन चर्चिल यांची एक मुद्रा होती, वी फॉर विक्टरी आणि वी फॉर विन्स्टन. हे झालं, युद्ध झालं, सगळे खुश, अख्खं जग खुश.
विन्स्टन चर्चिल यांच्याबद्दल म्हणजे तुम्ही जगामधल्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये लिहून आलेलं होतं. अख्खा इंग्लंड त्यांचा जय जयकार करत होता. 8 महिन्यानंतर निवडणूक झाली आणि 8 महिन्यानंतर निवडणूक झाल्यावरती विन्स्टन चर्चिल निवडणुकीला पडले. मग तेव्हाच्या पत्रकारांनी तिकडे त्या लोकांना विचारायला सुरुवात केली, सुज्ञ मतदार काय असतो ना, सुज्ञ मतदार ज्याच्या भावना जिवंत असतात, ज्याचं मन जिवंत असतं, तो सुज्ञ मतदार कसा विचार करतो त्याचं हे उदाहरण आहे. पत्रकार गेले लोकांकडे आणि त्यांनी विचारलं, अरे ज्या माणसाने दुसरं महायुद्ध जिंकून दिलं, वी फॉर विक्टरी, तुम्ही आजपर्यंत त्याचा जय जयकार करत होतात, आता पाडला कसा काय? ज्यांच्या ज्यांच्याशी बोलली तिकडनं एकच प्रतिक्रिया आली. काय सुंदर प्रतिक्रिया आहे की युद्ध काळामध्ये विन्स्टन चर्चिल आम्हाला हवे होते, शांततेच्या काळात नाही. सरकार चालवणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि युद्ध लढणं ही एक वेगळी गोष्ट आहे. युद्ध काळामध्ये विन्स्टन चर्चिलच आम्हाला हवे होते, शांततेच्या काळात नाही. याला सुज्ञ मतदार म्हणतात, सुज्ञ मतदार. आम्ही कसली लोकशाही घेऊन बसलोय? कुठला सुज्ञपणा आम्ही दाखवतोय? यांनी करून ठेवलेल्या सगळी पाप याच्यावर आपणच मतदार म्हणून पांघरुण घालत बसायचं का? हा आमच्या जातीचा आहे का? हा आमच्या विचारांचा आहे? जातीचा आहे म्हणून त्यांनी काही प्रतारणा केली तरी चालते? अशात तर सगळंच बर्बाद होऊन जाईल. असा विचार करून किमान महाराष्ट्रात तरी असा विचार नाही केला पाहिजे. अहो, आपण उत्तर प्रदेश बिहार करून टाकायचंय का महाराष्ट्राचा? आणि तशीच परिस्थिती मी गेले कित्येक वर्ष जातो. इथे आमचे अनिल शिदोळे बसलेत, कुठे आहेत? हे इथे बसलेत. हे एकदा उत्तर प्रदेशमध्ये गेले होते. गाडी थांबवली, मध्ये ढाबा होता, ढाब्यावरती गाडी थांबवली, जाऊन तिकडे खाटेवरती बसले. त्यांचा माणूस आला, त्याने विचारलं काय पाहिजे, क्या चाहिए? ते बोलले आम्हाला हमें चाय चाहिए, 2 चाय लाना. ठीक आहे. काउंटरवरचा माणूस लांबून बघत होता त्यांना. तो काउंटरवरचा माणूस उठला, जवळ आला. पहिला प्रश्न आणि शेवटचा प्रश्न तरी एकच विचारला यांना, कौन सी जात से हो? मैं यांनी जात सांगितली. हाँ ठीक है ठीक है, 2 चाय देना इनको. असा करायचा महाराष्ट्र आपल्याला? उत्तर प्रदेश बिहार करायचा महाराष्ट्राचा आपल्याला? या देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र असं म्हणतो ना हो आपण. या संपूर्ण हिंद प्रांतावरती ज्या प्रदेशाने, ज्या माणसांनी, ज्या मराठी माणसांनी राज्य केलं, या शिवछत्रपतींचा विचार घेऊन ज्यांनी राज्य केलं, ती मराठेशाही या इथे जन्माला आली. तो जातीपातीमध्ये खितपततोय महाराष्ट्र. मला कथा आहे का दंतकथा आहे मला माहिती नाही, हा इतिहास खरा आहे का खोटा आहे, पण आहे जो आहे तो सत्य चांगला आहे. की ज्यावेळेला आमचं मराठा साम्राज्य ज्यावेळेला गेलं तिथे पानिपतावरती, आणि जिकडे ते सगळे तंबू बिंबू टाकतात, विस्तारतं सगळं अख्खं सैन्य, अशी त्यावेळेला पद्धत होती की ज्यावेळेला सैन्य, ज्यावेळेला युद्ध व्हायचं त्यावेळेला समोरासमोरचे लोक एकमेकांचं काय ताकद आहे बघायला जायचे. तेव्हा लांबून कुठून तरी अल्लाउद्दीन खिलजीनेच हे जे सगळं मराठा साम्राज्य पसरलेलं होतं ते बघण्यासाठी म्हणून कुठेतरी लांबून डोंगरावरनं बघायला गेला आपल्या काही लोकांबरोबर. संध्याकाळची वेळ होती आणि अल्लाउद्दीन खिलजीने विचारलं की अरे हे मला जे समोर जे वेगवेगळे हे जे धूर दिसत आहेत ते काय आहेत ते धूर? मग त्यातल्या एका माणसाने सांगितलं नाही साहब वो खाना बना रहे, जेवण बनवतात ते, जेवण बनवतात. मग हे वेगवेगळे धूर काय आहेत? ते बोलले नाही ते वेगवेगळ्या जातीचे लोक असतात त्याच्यामुळे ते त्यांच्या जातीच्या प्रमाणे त्यांचं जेवण बनवतात. हे बघितल्यावरती अल्लाउद्दीन खिलजीने टाळी दिली. ते बोलले आपण जिंकलो. जी माणसं एकत्र जेवू शकत नाहीत ती एकत्र लढू शकत नाहीत.
आज आपल्यामध्ये हे जे विभाजन केलेलं आहे, जाती जातीमध्ये जे विभाजन केलंय, कधी आपण हिंदू म्हणून एकत्र येणार, कधी आपण मराठी म्हणून एकत्र येणार? आम्ही हिंदू फक्त दंगलीच्या काळात हिंदू असतो. आम्ही दंगल संपली की आम्ही मराठी होतो, पंजाबी होतो, गुजराती होतो, तामिळ होतो, बाकीचे सगळे होतो. आणि मग एकदा आम्ही मराठी झालो की मग आम्ही वेगवेगळ्या जातींमध्ये जातो. जाण्याबद्दल काही नाहीये, पण दुसऱ्या जातीचा द्वेष करू नका. त्यातनं हाताला काही लागणार नाही तुमच्या. आज एवढे महाराष्ट्रासमोर आपासून प्रश्न उभे आहेत. इथे आमचे शेतकरी आत्महत्या करतायत, आमच्या तरुणींना रोजगार हवाय, आमच्याकडे हॉस्पिटल्स नाही आहेत, आमच्याकडे खाटा मिळत नाहीत, आमच्याकडे ऍडमिशन्स मिळत नाहीत, नवीन ज्या काही कॉलेजेस आणि काही शाळा बिळा होत आहेत तुटपुंज्या, विविध विषय वासून बसलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि आम्ही कशामध्ये रमलोय? आम्ही जातीपातीमध्ये रमलोय, आम्ही जातीपातीमधल्या द्वेषात रमलोय. आम्ही आमचे राजकारणी ज्या प्रकारचे दल बदलतायत त्याच्यामध्ये आम्ही हसतोय, मजा घेतोय त्या गोष्टींची. वाट लागून जाणार महाराष्ट्राची. आज मी जे काही उमेदवार उभे केलेले आहेत, कृपा करून त्यांच्याकडे जातीने बघू नका. तुमच्या उपयोगाला येणारा कोण माणूस आहे, तुमच्या कामाला येणारा माणूस कोण आहे, 24 तास तुमच्यासाठी असणारा माणूस कोण आहे? तो आमचा किशोर आहे. ही 20 तारीख सगळ्यात महत्वाची आहे महाराष्ट्रासाठी. ही 20 तारीख ठरवणार आहे महाराष्ट्राचं भवितव्य. ही 20 तारीख ठरवणार आहे येणाऱ्या पिढ्यांचं आमच्या भविष्य. या 20 तारखेला जर परत तीच गोष्ट झाली तर ज्या नादान लोकांनी जो गेले 5 वर्ष जो खेळ खेळला तुमच्याबरोबर, आणि जर परत तीच गोष्ट झाली, यांचा समज असा होईल की आम्ही जे केलं ते बरोबर केलं, आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय, आम्ही जे दल बदलतोय, आम्ही जे पक्ष बदलतोय, आम्ही जे फुटून इकडे तिकडे जातोय, हे जे करतोय हे बरोबर करतोय, असा जर त्यांचा समज झाला, पुढे या महाराष्ट्राला परमेश्वरच वाचो. या सगळ्यातनं बाजूला होऊन तुम्हाला विचार करावा लागेल. मी तुम्हाला सांगतोय ना, माझ्याकडे स्वप्न आहे या महाराष्ट्राचं. मी ज्यावेळेला पहिली सभा घेतली होती माझी शिवतीर्थावरती मुंबईला, त्यावेळेला मी म्हटलं होतं की जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा, एवढीच फक्त माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. हे काही खुर्चीसाठी नाही आहे, खुर्चीसाठी नव्हतं बोलत मी. जगात सगळ्या गोष्टी घडू शकतात तर माझ्या महाराष्ट्रात का नाही घडू शकत? काय माझ्या महाराष्ट्रामधल्या तरुणांमध्ये आणि तरुणीमध्ये काय कमतरता आहे? जर तिकडचा शेतकरी चांगला जर सुखात नांदू शकतो, माझा शेतकरी आत्महत्या का करतो? त्यांची शहरं जर चांगली होऊ शकतात, माझी शहरं बर्बाद का होत आहेत? जर जगात सगळ्या चांगल्या गोष्टी होत असतील आणि आमची मुलं जर समजा परदेशात जाऊन जर समजा वातावरण बघून तिथे जर राहत असतील आणि तिकडनं आई वडिलांना पत्र पाठवत असतील की फार छान सुंदर आहेत ही शहरं, याचा अर्थ जिथे होते ते वाईट आहे. आणि हे मी तुम्हाला एवढ्याच कळकळीने का सांगतोय बाबांनो, या शाहरुख खान सलमान खानच्या चित्रपट आहेत ना हे, या लोकांचे, हे जर शुक्रवारी पडले ना, हे सोमवारी नवीन चित्रपट सुरू करू शकतात. तुमच्या आमच्या आयुष्यातली 5-5 वर्ष जातात. आज जर चुकला परत 5 वर्षांनी, मध्ये आधीमध्ये काही नाही. हे आमचे इथे पोलीस राबतायत. आज त्यांच्या घरांचा प्रश्न आहे, अनेकांचे घराचे प्रश्न आहेत. बाहेरची लोक येतात ज्यांना मुंबई पुण्यामध्ये फुकटात घरं मिळत आहेत, पण आमचाच मराठी माणूस इथेच आज पडतोय, मला घर मिळत नाहीये. दूर दूर त्या मुंबईमध्ये दूर दूर चाललेत मराठी लोक, आणि बाकीचे येत आहेत आणि त्या सगळ्या लोकांमध्ये त्यांना फुकट घरं मिळत आहेत. बिल्डर फुकट घरं देत आहेत मुंबईत. सगळा वेड वाकडं सगळं प्रकरण झालेलं आहे. अख्ख्या महाराष्ट्राचं मी तुम्हाला सांगतो, सगळं अख्खं व्याकरण बिघडलेलं आहे. ही सुधारवण्याची संधी फक्त आपण एकदा या राज ठाकरेच्या हातामध्ये द्या.
मी आज फक्त कोथरूडकरांना नाही सांगत आहे, महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे म्हणून जिथे माझे उमेदवार उभे आहेत सगळ्या ठिकाणी मला जाणं शक्यच नाही आता. म्हणजे मलाच काय कोणाला पण जाणं शक्य नाहीये, इच्छा असून पण जाणं शक्य नाहीये. पण माझी महाराष्ट्रातल्या माझी जनतेला माझी विनंती आहे, सगळ्यांना आजमावलंत ना, एकदा राज ठाकरेला आजमावून बघा. एकदा मी माझ्या डोळ्यात देखत हा महाराष्ट्र बर्बाद होताना बघू नाही शकत, आणि तुम्ही बघता कामा नये. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींची ही जी संधी आज आलेली आहे 20 तारखेला, ही गमावू नका. तुमचे जे कोणी नातेवाईक असतील, जे कोणी तुमचे मित्रपरिवारातले लोक असतील, जे जे कोणी तुमच्या संबंधातले लोक असतील, त्या सर्व लोकांना एकच सांगा, बाकीचे सगळे जाऊन देत बाजूला. येत्या 20 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जेवढे माझे उमेदवार उभे आहेत त्या सर्व उमेदवारांना आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून यांना प्रचंड 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 मतांनी आपण विजयी करावं, अशी एक आशा अपेक्षा आपल्या सर्वांकडे बाळगतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.